कारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्द गणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंगा मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अरुतनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मरणकंडिकानां देयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सदुत्रग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवास्तेषां मोक्षानुसार मासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति। सिद्धाननत्वादादिच्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपो। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज पूर्व चर्चेमध्ये अकस्मात आयुच्या नाशाची कारणं जिथं उपस्थित नसतात आणि ज्यांची आयुकर्म अजून भरपूर आहे परंतु बुद्धिपूर्वक क्षणे म्हणजे वेळोवेळी प्रत्येक समयाला आहार आदीचा त्याग करून शरीराला कृश करत करत ज्यांची समाधी होते त्याला त्या ठिकाणी सविचार मरण असं म्हटलेलं आहे भक्त प्रत्याख्यानामधलं। आणि अविचार म्हणजे अकस्मात मृत्यूचा प्रसंग आल्यानंतर त्यावेळेला सगळ्या गोष्टींचा विकल्प सोडून त्या ठिकाणी 4 प्रकारच्या आहार पाण्याचा त्याग करून त्या मृत्यूला स्वीकारून आनंदानं शांतीपूर्वक ते मृत्यू करणं म्हणजे त्याला अविचार भक्त प्रत्याख्यान मरण असं भक्त प्रत्याख्यानाचे 2 भेद असतात त्यातल्या ठिकाणी झालं। मग आता जी परमपूज्य उत्कृष्ट सागर महाराज जे आहेत श्रुतमती माता जे आहेत ह्या सगळ्यांचं कुठलं मरण चालू आहे आता सविचार भक्त प्रत्याख्यान समाधीची साधना त्यांची चालू आहे। कारण माताजी आता 1 आहार 1 उपवास तो आहार पण नीरस कसला घ्यायला लागले नीरस आणि नीरस घेऊन पण फक्त 10 घास त्याच्यामध्ये भाताचे 3-4 घास भाकरीचे 3-4 घास आणि उपीट किंवा कण्याचे 1-2 घास आणि ताक आणि पाणी फळं पण कोणती नाहीत काय नाहीत। हे पुढं आयुकर्म असताना सगळी सुख सुविधा व्यवस्था असताना अंतरंगातनं संवेग भावनापूर्वक उद्या भावना आहे ना संवेग
की या संसार आणि पंचेंद्रिय विषयांच्या बद्दलची आसक्ती कमी करून त्याग आणि मोक्ष मार्गामध्ये प्रवृत्त होण्याची जी भावना असते त्याला संवेग भावना म्हणतात. त्याच्यावर आपण उद्या चर्चा करू, तुमच्या आणि आमच्या संवेग भावनेची. तुमची संवेग भावना कशी असते आणि आमची संवेग भावना कशी असते त्याच्यावर उद्या आपण चर्चा करू. पण सातत्यानं याच्यामध्ये प्रवृत्ती असणं, आणि ही प्रवृत्ती केव्हा होते? जोपर्यंत तुमच्या आमच्याकडं वास्तविक सम्यक ज्ञान जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत समीचीन मृत्यूला आम्ही आव्हान देणार नाही. समीचीन पद्धती, मृत्यूला तर सगळीजणच आव्हान देतात, मृत्यूला तर सगळीजण आव्हान देतात. समीचीनता काय? अगदी त्याच्यामध्ये काल श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग लढाईच्या सुरुवातीला शिकवताना 2 एपिसोड हेच कर्मयोग शिकवला की राग करणं म्हणजे स्नेह करणं, प्रेम करणं म्हणजे पुण्याला निमित्त आहे, त्यामुळे तुला सुख मिळणार. त्या सुखामध्ये परत आपण रागद्वेष करणार. एखाद्याचा द्वेष करणं, तिरस्कार करणं म्हणजे पाप लागतंय, पापामुळं दुःख होते. त्या दुःखाच्या वेळेला आणि आपली भूमिका अशी होणार. आणि या दोन्हींचा राग पण करायचं नाही, द्वेष पण करायचं नाही, तिरस्कार नाही. तिथं रागच्या ठिकाणी प्रेम शब्द घेतला. ते पण नाही, हे पण नाही. असं ज्यावेळी असेल त्यावेळी तुला काय वाटतंय? तो म्हणणार मी जिंकलो तरी मला आनंद होणार नाही आणि हारलो तरी मला दुःख होणार नाही. समोरचा व्यक्ती मेला तरी त्याच्या शरीराचा नाश होणार आहे, आत्मा तर परत जन्म घेणारच आहे. मग हे सगळं शिकवलं. पण तो कर्मयोग आणि आमचा कर्मयोग याच्यामध्ये अंतर आहे. त्यांच्या कर्मयोगामध्ये स्वर्गाला मोक्ष म्हटलं आणि आमच्या कर्मयोगामध्ये पूर्ण राग द्वेष रहित जी अवस्था आहे, मन वचन कायेच्या प्रवृत्तीची शून्य अवस्था म्हणजे मोक्ष आमच्यात मांडलं. त्यांच्यात केवळ ज्ञानाची शून्य अवस्था म्हणजे मोक्ष. हा फरक आहे. अक्षय भैया सांगताना दिसताना तिथं पण तेच सांगायला लागले, तिथं पण तेच सांगायला लागले. ऐकताना वाटतं मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? ऐकताना वाटतंय, पण ते समजावून घेऊन त्याचं चिंतन ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला त्या चिंतनामध्ये एकच विषय येतो की त्यांच्यातला आणि आपल्यातला किती मोठा फरक आहे तो कळून येतो. म्हणून आपण त्या ठिकाणी दोन्हीतला फरक आपल्याला कळला पाहिजे, दोन्हीतला फरक आपल्याला समजला पाहिजे. म्हणून त्यांच्यातही हिंदू धर्माती समाधी, त्यांच्यातही सगळ्या या गोष्टी मांडल्या आणि आपल्यातही मांडल्या. फरक काय आहे? त्यांच्यातही समाधी घेताना फार भाव चांगले असतात. कुठल्याही धर्मामध्ये समाधी घेताना, मृत्यूला स्वीकारताना, कुठल्याही समाजामध्ये धार्मिक प्रवृत्ती मी सांगायला लागलोय, आत्महत्याचा विषय तर नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्या धर्मज्ञानाप्रमाणे भाव चांगलेच असतात. ज्ञानेश्वरांनी समाधी स्वीकारली, भाव चांगलेच होते ते. त्यांनी तर माळकरी समाजाला किती चांगला समता भावनेचा उपदेश दिला की बाबा ताप आल्यानंतर सुद्धा त्यांना बाहेर काढले, तरीसुद्धा वाळीत टाकले, तरी ते म्हटले माझ्या पाठीवर तू भाकरी थाप, त्याच्यात तिची भाकरी जेवढी भाजल तशी कच्ची भाकरी खाल्ले. पण त्यांनी ज्यांनी बाहेर काढलं त्यांच्याबद्दल कधीही मनात द्वेष, तिरस्कार, ईर्ष्या, मत्सर केली नाही. अपेक्षेनं जर आपण चिंतन करायला गेलो तर त्यांच्यातला असणारा समताभाव, सम्यक तो मिथ्यात्व एक मिनिटं बाजूला ठेवायचं, समताभाव बघितला, परिणाम बघितले तर ती शुक्ल लेशाचेच परिणाम होते. मंद कशा होते? कुणाबद्दल द्वेष नाही, कुणाबद्दल ईर्ष्या नाही,
कोणाबद्दल मत्सर नाही. त्यांच्याही तुम्ही जर बघितलं तर पूर्वी केलेले भोग भोगायलाच पाहिजे अशा पद्धतीनं कुठं जरी गेलं तर शेवटी कर्मसिद्धांतावरच. कुठलाही आध्यात्मिक धर्म म्हणून ज्यांना स्वीकारलं, माळकरी समाज असू दे, गीता स्वीकारणारा समाज असू दे, जैन धर्म असू दे, कुठलाही समाजाचं तुम्ही जर धर्मग्रंथ वाचला तर शेवटी कर्म ह्या विषयावर येऊन व्यक्ती बरोबर थांबतो. पण त्या कर्माची भूमिका मांडताना सुद्धा राग द्वेषांनी रहित जे मांडलेली भूमिका असते तीच भूमिका वास्तविक रूपात स्वीकारली जाते. व्यक्ती बघून कुठं ज्या ठिकाणी शिकवलं जातं त्या ठिकाणी कधीही धर्म निपक्षपणे धर्माचं कथन होत नाही. व्यवस्था बघून जिथं कथन केलं जातं तिथं निपक्षपणे धर्माचं कथन केलं जातं. सकाळी आलते शिर्टीचे काका, त्यांनी म्हणले महाराजजी आमच्या दुधगावच्या मित्रांनी इथं अभिषेकसाठी 2-3 दिवस सारखं निरोप देत होते, आज आलो, इतकं समाधान वाटलं, इतकी छान पूजा ऐकताना बघताना मंत्रांचं उच्चारण होताना किंवा सगळीजण आनंदात टाळी वाजवत सगळं करताना इतकं मनाला समाधान वाटलं की एक ओळी महाराजांच्या मुखातून ऐकायचं, एक ओळ सगळ्यांना तुम्ही म्हणायला सांगता, सगळ्यांना करायला सांगता, ऐकताना फार समाधान वाटलं असं ते म्हणले. व्यवस्था जी असते ना, ज्या वेळेला व्यवस्थेत तुम्ही आमचा आणि परकही रागद्वेषपूर्वक तुम्ही धर्माची भूमिका स्वीकारता त्यावेळेला तिथे ईर्ष्या मत्सरी होतो. आणि मग जिथं सामान्य धर्माच्या प्राथमिक भूमिकेमध्ये राग द्वेषाबद्दल समताभाव ठेवायला सांगितलं, तर ही समाधीची जी चर्चा चालू आहे ही तर धर्मातली उत्कृष्ट अवस्था आहे. समाधी धर्मातली उत्कृष्ट अवस्था आहे, जीवनातलं सार आहे, मंदिरावरचा कळस आहे. आता एवढं सुंदर दगडी मंदिर तुम्ही काळ्या पाषाणाचं बांधा लागलाय आणि त्याच्यावर ठेवताना जर तुम्ही कळस पण साधच ठेवला तर त्या खालच्या मंदिराची योग्यता म्हणजे भवितव्यता वरच्यात फरक आहे. मंदिराप्रमाणेच कळस असतो, तसं कळस जो समाधी असते त्या आयुष्यभर केलेल्या परिणामांचा धर्म केलेल्याचं फळ म्हणून ती मिळत असतं. मग जिथं सुरुवातीलाच ही गोष्ट एवढी सूक्ष्मतेनं सांगितली तर मग तिथं आमच्याकडं राग द्वेष किती समताभाव कसं असलं पाहिजे. म्हणून मी सकाळी सांगितलो, सांगणाऱ्यांच्याबद्दल किंवा ऐकणाऱ्यांच्याबद्दल माझ्याबरोबर तिरस्कार नव्हता. जी व्यवस्था आहे आपण हळूहळू माताजींना या बाहेरच्या व्यवस्थेतनं त्यांना आपण मुक्त करायचं आहे. मग आम्हीच त्या माताजींना किंवा त्या शपक राजांना बाहेरच्या व्यवस्थेत जर अडकून टाकायला लागलो, मी बघितलं म्हणून सांगतो त्याच्या रागद्वेषाची भूमिका. मी सुरुवातीच्या काळात सांगितलं, एका साधूंची समाधी करत असताना आम्ही 2-3 दिवसाची यमसल्लेखना चालू आहे आणि त्यांच्या व्यवस्थेत असणारे ते संगपती शेडजी लोक नवरा बायको भक्त आले की त्यांना आत नेणार, पाया पडायला लावणार आणि झाल्यावर महाराज जी अपने शेठ जी आए आशीर्वाद, आपके स्मारक के लिए 5 लाख देने वाले. अरे आता ते चाललंय त्याचं स्मारक बांधायला स्वर्गात आणि त्याच्या स्मारकाची काळजी. म्हणजे असंयमी लोकांच्या हातात जर धर्माची सूत्र दिली, साधूंचं व्यवस्थापन असंयमी लोकांच्या हातात गेलं की तिथं समाधीमध्ये असे अनेक विकल्प होतात. हे मी भिंतीच्या पलीकडे बघून ऐकलो. महाराजांना समजावून सांगताना महाराजजी मलाच कावा लागले. बरं म्हणलं असू दे जरा थांबा.
अनेक 2 उपवास झाल्यावर ताकद क्षीण झाली. त्यांना बाहेरच्या बाहेरच मी गायब केलं त्या नवरा बायकोनं. परत जर खोलीत आला तर बघा म्हटलं. महाराजांचे नकळत थोडे परिणाम बिघडले, पण नंतर मी सांगितलं आचार्यशींच्या आदेशानं आम्ही हे सगळं करायला लागलो. पण त्या साधूंची श्रद्धा पण चांगली होती. आचार्यशींचं नाव आल्यानंतर आणि आचार्यशींनीच व्यवस्था करायला सांगितल्या म्हटल्यानंतर त्यांच्या मनातले भाव बदलले आणि त्यांनी जे आहे ते शेवटचं 1-2 दिवस स्वीकारले आनंदानं. आणि शेवटला ते माझ्या मांडीवरच, माझ्या तिथंच डोकं ठेवून त्यांचं नमोकार मंत्र म्हणत असताना त्यांच्या शेवटला अत्यंत शांततेत, अत्यंत सुंदर परिणामामध्ये त्यांची समाधी झाली. म्हणून मी माताजींना मूकमाटे ऐकायला सांगितली. महाराजजी कावले की माताजीने असं म्हणायचं नाही, अरे लई चांगला आहे म्हणून ह्याच्याकडं आलो, अयो पण असाच कसं काय, असं म्हणायचं नाही. एका मातीला जर कळस करायचं असेल तर तिला तोडावं लागेल, कुदळीनं मारावं लागेल, खोऱ्यानं भरावं लागेल, त्याला तुडवावं लागेल, त्याला पाण्यात घालून भिजवावं लागेल, त्याला परत कुंभाराच्या चाकावर घालून गर गर गर, आज वीरसागर फिरत होते तसं त्या चिखलाला चाकावर घालून फिरवायला पाहिजे. जी महाराजी फिरत होते हे चूक नाही आहे सांगायला लागलो मी तुम्हाला. माझ्या सरळतेचा तुम्ही लई कुत्रीवाले गैरफायदा घ्यायला लागलाय. म्हणतात जरा कोण तर तुम्हाला जरा शानपण शिकवायला पाहिजे म्हणून त्यांनी आता असंच की बैल म्हातार झाला, राजा म्हातार झाला की उत्तरदायित्व पोरांच्याकडे जातंय. मी जे 5-10 वर्षापूर्वी केलो समाजाला शानं करायसाठी, आता ती उत्तरदायित्व हळूहळू पोरांच्याकडं जाणार, त्यांनी करणार. आचार्यशी शांत बसत होते, आम्ही समाजाकडं हे करून घेत होतो. आता आम्हाला शांत बसायची वेळ आली, आता ह्यांनी सगळं करून घेतात. आपल्याला वाटतंय महाराज असं का करायला लागलेत. काय महाराजांना कुणाला हौस नसते, लक्षात ठेव, काही नसते. पण तुमच्यामध्ये जागृती व्हावी, समाजाला एक कळावं. पोरं सगळी आमच्यातली सुस्त झालीत, त्या पोरांना महाराज फिरायला लागल्यावर त्यांना त्याची आपुलकी वाटावी, ते महाराजांच्या मग व्यवस्थेसाठी धडपडावं. आणि मग त्या निमित्तानं जवळ आले की मग त्यांना समजावून सांगून, गालावर हात फिरवून समजावून सांगून धर्माचं महत्त्व करावं. हे आपण लगेच साधूंच्या बद्दल, गुरूंच्या बद्दल, व्यवस्थेबद्दल गैरसमज करून घेतो. तर ह्या सगळ्या भूमिका कराव्या लागतात. आणि एवढ्यासाठी 12 वर्षाची सल्लेखना श्रेष्ठ का मांडली. पुढं असताना सुद्धा जेवायचं नाही, आपली लोक आल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे बघायचं नाही, आपली कोण लोक जवळची काय सांगत असतील तरी काय ऐकायचं नाही. हे धाडस फार मोठं असतंय. आणि ह्याच्यात जे परिणाम प्रॅक्टिकली शुद्ध होतात ते परिणाम अकस्मात आल्यानंतर मृत्यू, त्या परिणामांची शुद्धता 2-4 तासाची असते. ती जास्त काळ राहिलं तर ते परिणाम टिकत नाही. पण हे 12 वर्ष आपल्याला परिणाम टिकवायचे आहेत. हळूहळू स्थितिकांडकात परिणाम, अनुभाग कांडकात कसं मोठं करत मग बारकं करत मग बारकं करत जायचं आहे, तसं आपल्याला हे सोडत 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 जायचं. म्हणून हे सविचार मरण जे आहे ते भक्त प्रत्याख्यानाचा एक भाग आहे, एक भेद आहे, फार महत्वाचा आहे. कशासाठी? शरीर कृश करत असताना आमचे राग आणि द्वेषाचे परिणाम सुद्धा कृश झाले पाहिजेत, कमी झाले पाहिजेत. आमच्यापाशी लोक काय बोलायला लागले तर आता मी त्याच्यातनं निवृत्त झालोय. अक्षयचा बाबा कसं सांगतोय, दढेलांचा कसं सांगतोय, काय तर आता माझ्याकडं काहीही नाही, सगळं कुणाकडे आहे, पोरांच्याकडे दिले, पोरग्याकडे आहे, माझ्याकडं काहीही नाही. पोरग्याला मागायला गेलं तर पोरगं म्हणते, सांगतेत त्यांनी माझ्याकडे आहे
पण सगळं त्यांच्याकडंच आहे. मग कमिटी एकदा दोनदा जाते, तिसऱ्यांदा कशाला ह्या पोरग्याच्या आणि बाप्पाच्या भानगडीत आपलं त्रास करून घ्यायचं म्हणून ते जात. तसं आपण आता मी याच्यातनं सगळ्यातनं निवृत्त आहे. ना माझ्याकडे संघ व्यवस्था आहे, ना समाज व्यवस्था आहे, काही नाही. मीच महाराजांच्या चरणात समर्पण केलोय, मीच आता त्यांची दास आहे. तर मी तुमच्या बाबतीत तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही. तिथं वर आमचा बाप बसलाय, त्याच्यापाशी जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची जिज्ञासा समाधान, शंका समाधान, पृच्छना समाधान आणि वाचना समाधान, जगातले सगळे समाधान आहेत, त्या सगळ्या समाधानांचं सोल्युशन तिथं आहे. तिथं जावा, ते तुम्हाला सगळं सांगतील. सोपं उत्तर आहे. आत्ता माझे कर्ताभाव संपुष्टात आले पाहिजेत आणि आता माझं फक्त माझ्या आत्मकर्तृत्वाकडं, आत्मकर्तव्याकडे भाव लागले पाहिजेत. त्याला म्हणतात भक्त प्रत्याख्यान मरण. आणि त्याच्यात सविचार म्हणजे आयुष्य असतानाच संकल्पपूर्वक शरीराला अन्न पाण्याचा त्याग करत हळूहळू कृश करणं आणि बाहेरच्या रागद्वेषाच्या प्रवृत्तीला आत्म्याच्या समजूत सांगून, आणि मग माताजी आपली जर समाधी तुमची असू दे, भविष्यात माझी असू दे, कुणाची, आमची मालव सुद्धा 12 वर्षाची समाधी घेतले ना, 12 वर्षाची घेतली की. जर आमची समाधी चांगली व्हायची असेल तर आजची भावना, रोजच्या भावना महत्त्वाच्या आहेत, पण आजची भावना विशेष का महत्त्वाची आहे? तुमचे संवेग भावना, तुमचं त्याग भावना, तप भावना, सगळ्या भावना तेव्हाच फलीभूत होणार आहेत ज्या वेळेला तुम्ही आमच्या सरळ सागर महाराजांच्या सारखं सरळ अभीक्ष्ण ज्ञानोपयोगामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ लावशील. हा जी, हां, आपोआपच तुमचा आयुकर्माचा क्षय तिथं तुमच्या आहार पाण्याच्या त्यागामुळं आपोआप आयुकर्माच्या निषेक वर्जगणा त्या ठिकाणी कमी होत असतात. जसं उदाहरण चुकीचं घ्यायचं नाही, समजावून सांगण्यासाठी सांगतो. कुत्र्याचं ते आयुष्य कमी का असतं? या मांसाहारी प्राण्यांचं आयुष्य कमी का असतं? तर ते जास्त धापत असतात, जीभ बाहेर काढून जास्त, त्यामुळं श्वासोश्वास त्यांचा स्पीडमध्ये होतो आणि त्यामुळं त्यांची आयु कमी असते. योगासन प्राणायाम करणाऱ्या सर्वसामान्य आपल्यासारख्या म्हणजे योगी लोकांचं निरोगी शरीराने आयुष्य का वाढत असतं? तर तिथं निरोगी शरीर असतं. तसं साधूंची ज्यावेळी 12 वर्षाची आयुकर्मसुद्धा जे आहे ते कर्मकांडामध्ये साता असाता वेदनी म्हणजे भुकेवर, खाण्यापिण्यावर ते अवलंबून आहे. निषेक काही कमी होत नाहीत. आयुकर्माचे जेवढे निषेक आहेत ते कमी काय होत नाहीत. खरं ते भराभरा त्या ठिकाणी शरीर कृश झाल्यानंतर त्या निषेकांची प्रवृत्तीमध्ये गतिमान होतात आणि त्यामुळे ते श्वास जास्त घेऊन बरोबर त्यांची समाधी त्या ठिकाणी आयुकर्माच्या क्षयामध्येच होते. त्याला आयुकर्माचा घातसुद्धा म्हणत नाहीत. आयुकर्माचा घात तिथं, आयुकर्माचं म्हणजे आत्म्याचा घात. आत्महत्या केव्हा म्हणतात? जी आत्महत्या चोरून केली जाते, जी द्वेषपूर्वक केली जाते, जी भयभीत होऊन केली जाते, काशाईक परिणामांनी आत्म्याच्या म्हणजे आयुकर्माचा जिथं घात केला जातो त्याला आत्महत्या म्हणतात. इथं आध्यात्मिक, धार्मिक, न्यायपूर्वक, आपण ज्ञानपूर्वक आपण समाजामध्ये सगळ्यांच्या बरोबर त्याची व्यवस्था, डिक्लेरेशन सगळं करून समाजाच्या पुढं आपण करत असतो. त्यामुळं त्याला कधीही आत्महत्या म्हणता येत नाही. आणि आयुकर्माचे निषेध बरोबर ते तुम्ही आत्महत्या करा,
समाधी मरण साधा, रेग्युलर तुमचं मरण होऊ दे, कुठलंही मरण होऊ दे, आयु कर्म कमी होत नाही आणि आयु कर्म वाढत नाही. आयु कर्माचे निषेध जेवढे आहेत तेवढेच असतात. जसं तुम्ही एक कर्ज काढला बँकेमध्ये आणि तुम्हाला 5 वर्षाची हप्ता भरायचा आहे, तुम्ही ते रेग्युलर भरत गेला तर तुम्हाला 5 वर्ष वेळ आहे. पण आता मला एक कर्जाच्या डोंगरात राहायचंच नाही असं म्हणून तुम्ही तेच कर्म 3 वर्ष, तेच कर्ज तुम्ही 4 वर्षात भरला. कर्ज भरायचं तेवढंच भरला की नाही, काय कमी भरला? फक्त तुम्ही 5,000चा हप्ता आहे तिथं 7,000चा भरून त्याला, तसं निषेध कधी कमी होत नाहीत. निषेध जेवढे श्वासोश्वास आहेत ते तेवढेच असणार. त्या श्वासोश्वासामधली स्थिती कमी जास्त होऊ शकते. म्हणून योगासन केलं, प्राणायाम केलं की आयुष्य वाढतंय? आयुष्य वाढत नाही. तुमच्या श्वासोश्वासाची स्थिरता स्थिर होते. त्यामुळं तुमचा श्वासोश्वास समजा फास्ट असेल तर तो स्थिर होतो. त्यामुळं 100 श्वासोश्वास व्हायला 10 मिनटं लागत असतील तर ते 12 मिनटं लागतात. पण श्वासोश्वास 100च होतात. याचा अर्थ 2 मिनटाचे आयुष्य वाढलं नाही. जे निषेध आहेत त्याला आम्ही फक्त काय सुरक्षित केलं असा त्याचा अर्थ असतो. म्हणून या ठिकाणी ही सविचार मरणामध्ये फार मोठं धाडस असतं. समुद्घातामध्ये आयुकर्माचं कधी क्षय होत नाही. समुद्घातामध्ये आयुकर्म सोडून बाकीचे जे 3 कर्म, वेदनीय, नाम आणि गोत्र, ह्या 3 कर्मांची स्थिती, आयुकर्माची अंतर्मूर्त स्थिती राहते आणि बाकीच्या कर्माची स्थिती 3, कारण पहिले 4 तर निघून गेले, राहिलेल्या 3 कर्मांची स्थिती अंतर्मूर्तापेक्षा जास्त राहते. त्यावेळेला आत्मप्रदेश प्रसरित होतात आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या राहिलेल्या 3 कर्मांची जी स्थिती जास्त आहे तिला सगळं करून ती बरोबर 4ही कर्मांची लेवल एक ठिकाणी येते. आयुकर्माची स्थिती समुद्घातामध्ये आयुकर्माच्या स्थितीमध्ये काही फरक पडत नाही, हे समजावून घ्यायचं आहे. भक्त प्रत्याख्यान मरण के 40 सूत्र. भक्त प्रत्याख्यान मरणाचे किती सूत्र आहेत? सूत्र म्हणजे विषय किती? 40. भक्त त्यागम सविचारम मृत्युम तत्र विवक्षुणा 40 बोध्यानि सूत्राणि मानि धीमता. सविचार भक्त प्रत्याख्यान मरण की विवक्षा करने के इच्छुक बुद्धिमान व्यक्ति को ये 40 सूत्र जानने, अर्थात इस मरण को समझने के लिए 40 प्रकरणे. सविचार जे भक्त प्रत्याख्यान जे मरण आहे त्याला समजावून घेण्याचे इच्छुक असणारे, बघा शब्द काय आहे? बुद्धिमान. ज्ञानी लोकच, बुद्धिमान लोकच याला हे स्वीकारले, सामान्य व्यक्तीचे काम नव्हे. आणि म्हणून ही 40 सूत्र समजावून घेण्यासारखे आहेत. 40 प्रकरणं आहेत. कोणते कोणते आहेत? अर्हम म्हणा, लिंग, शिक्षा, विनय, समाधी, अनियत विहार, परिणाम, उपदित्याग, स्मृती, भावना, संलेखना, दिक्क्षमणा, अनुशिष्टी, परगणचर्या,
मार्गणा सुस्थित उपसर्पण निरूपण प्रतिलेख पृच्छा एक संग्रह आलोचना गुणदोष शय्या संस्तर निर्यापक प्रकाशन हानी प्रत्याख्यान क्षामन क्षपणा अनुशिष्टी सारणा कवच समता ध्यान लेशा फल आराधक त्याग लक्षणानी चत्वारिंशत् सूत्राणी. हे त्यागाचे 40 लक्षण आहेत असं या सूत्रामध्ये समजावून घ्यायचं आहे. प्रश्न बघायचा इथं, भक्त प्रत्याख्यान मरण के उपर्युक्त 40 अधिकारों में से प्रत्येक के अति संक्षिप्त लक्षण क्या है. मग या सगळ्याचं जर लक्षणं समजावून सांगा म्हणा लागलेत. मग त्यांनी इथं समजावून सांगा लागलेत की या 40 अधिकारांचं प्रत्येकांचं संक्षिप्त लक्षण सांगतात. पहिलं लक्षण आहे अर्ह. काय अर्ह, त्याच्यात टिंब दिसना त्यामुळं म म्हणायचं अर्ह. अर्ह का अर्थ लिंग शिक्षा विनय समाधि आदि धारण करने योग्य है. यह जीव सविचार भक्त प्रत्याख्यान के योग्य है और यह जीव योग्य नहीं है. यह प्रथम अधिकार है जो कर्ता के व्यापार से संबंध है. म्हणून या ठिकाणी आचार्यांनी काय सांगितलं, हा जीव भक्त प्रत्याख्यान मरण स्वीकारण्याच्या योग्य आहे किंवा नाही. म्हणून कुठलाही मोठा नियम, मोठे नियम, मोठे व्रत, मोठी साधना ऐकले काय महाराजी, गुरूंच्या आशीर्वादाशिवाय गुरूंच्या आदेशाशिवाय घ्यायचं नसतं. माझ्या मनाला आलं म्हणून मी व्रत घेतो, नियम घेतो. आम्ही सुद्धा, आमच्यासारखे साधू सुद्धा भविष्यात जर 12 वर्षाच्या संलेखनाचा विचार करायचा असेल तर आमच्यापेक्षा मोठे असतील तर, किंवा आमच्या बरोबरीचे असतील, ज्ञानी असतील, विद्वान असतील तर त्या साधूंच्या बरोबर एक भेटून जाता येता भेटले तर आपल्या चर्चा करायला पाहिजे. त्यांच्याबरोबर आपलं मत मांडलं पाहिजे आणि ते मत मांडून घेऊन त्या ठिकाणी मी त्या योग्य आत्ता सध्या माझं शरीर, माझे परिणाम, माझी मानसिकता हे स्वीकारण्याचे योग्य आहे किंवा नाही. माझी डोळं मला बघू शकत नाहीत. माझ्या शरीराला माझ्या डोळ्यांनीच बघायचं असेल तर मला कशाचा तर आधार घ्यायला पाहिजे. मग कशाचा आधार घेणार? आरसा आहे, कशाचा तर आधार घ्यायला पाहिजे. तसं इथं आचार्याने सांगितलं, अर्हचा अर्थ 12 वर्षाची संलेखना घेण्याची योग्यता किंवा ती वेळ किंवा ती क्षमता ह्या जीवाची आत्ता आहे काय नाही, याचा निर्णय करण्याची जी भूमिका असते ती अर्ह. ती भूमिका कोण करणार? मी काय करायला लागलो तर मला सगळं माझं बरोबरच वाटतंय. म्हणून आपल्यापेक्षा मोठ्या सिनियर किंवा आपल्याबरोबरच्या ज्ञानी लोकांच्याबरोबर ही चर्चा केली पाहिजे. आपलं सगळं व्यवस्थित आहे, डोळ्यांना दिसायचं कमी आहे, काय तर आपल्याला वाटायला लागलं आणि आपल्याला वाटलं आपल्याला 12 वर्षाची संलेखना घ्यायची आहे तर इतरांचा सल्ला, असंयमी लोकांचा नव्हे, विद्वानांचा नव्हे, गृहस्थी लोकांचा नव्हे, आजकाल साधू लोकांच्या मध्ये हाच एक दोष दिसतोय की
कुठलीही चर्चा करत असताना साधूंना आपल्या गुरूंच्या बरोबर अन्य साधूंच्या बरोबर बोलायला चांगलं वाटत नाही. भक्तांच्या बरोबर बोलतात. कोणाबरोबर बोलतात? भक्तांच्या बरोबर बोलतात. इथं भक्त प्रत्యేకంचा अर्थच आहे. भक्त म्हणजे आहार आणि भक्त म्हणजे श्रावक, जीव. सगळ्यांचा प्रत्యేకन, त्याग करायची भूमिका चालू झाली पाहिजे. म्हणजे आम्ही दारू विकणाऱ्या माणसाला विचारायचं, मी आजपासून दारू प्यायचं बंद करू? तो त्याचा धंदा बंद करून कसं सांगेल प्यायचं सोडा म्हणून? सांगेल? आम्ही श्रावकांच्या बरोबर चर्चाच नाही. ही वास्तविक चर्चा साधूंच्या बरोबर केली पाहिजे. आणि मग त्या साधूंच्या 2-4 साधूंच्या बोलण्यातून, त्यांच्या विचारातून त्या ठिकाणी आलं पाहिजे की बाबा हा व्यक्ती ते स्वीकारण्यायोग्य आहे का नाही. ही दीक्षा देताना पण आहे आणि समाधी घेताना पण आहे. आज आमच्यापाशी राहुल भैया, श्रीपाल भैया ह्या लोक निवेदन करतात. अजून काही श्रावक येतात. काही वेळेला आचार्यांच्याकडे ब्रह्मचर्य येतात, निवेदन करतात दीक्षेचं. हे साधूंचं, आचार्यांचं पहिलं लक्षण काय? आला म्हणून लगेच हो म्हणायचं नाही. त्यांना राहावा, 1, 8, 10, 15 दिवस राहावा. राहिल्यानंतर संघातल्या साधूंना त्यांच्याकडे लक्ष ठेवायला सांगायचं असते. त्यांनी कुठून आले, त्या संघात, त्या तिथल्या व्यवस्थेत इनडायरेक्टली सूचना देऊन त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची असते. ते तुमच्यातनं का आलेत? म्हणजे इथं त्यांचे दीक्षाचे भाव चांगले असताना सुद्धा आमच्यामध्ये आता दीक्षा देण्याची प्रोव्हिजन नाही म्हणून ते आलेत. काय तिथं काय चुकलेत म्हणून आलेत? तिथं काय गैरव्यवहार केलेत म्हणून आलेत? काय तिथं काय आपल्या चर्येत काय दोष लागलेत म्हणून तिथनं रुसून आलेत? काय भांडून आलेत? त्यांचा स्वभाव कसा असतो, काय असतो, ह्याची चौकशी आचार्यांनी सगळीकडे करायची असते. आणि मग त्या आगुंतुकाला दीक्षा द्यायचं काय नाही द्यायचं हे ठरवायचं असते. 50 येऊन सांगितलेले असतात, महाराज असं नाही, आम्ही स्वतः बघितलोय, आम्ही स्वतः अनुभव घेतलोय. तुला काय कळते का? बस बरोबर आहे काय दीपक मामा? तुम्हाला काय कळते? दीक्षा देणारा आणि दीक्षा घेणारा दोघांचं मत असलं तर झालं. बाकीच्या कोणाच्याही अनुमोदनीची आवश्यकता लागत नाही. त्याला प्रेमविवाह म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रेमविवाह. आणि प्रेमविवाह किती जगामध्ये सक्सेस आहेत ते सगळं जगाला माहीत आहे. पण वडीलधाऱ्या लोकांच्या चर्चेतून, वडीलधाऱ्या लोकांच्या नजरेतून, वडीलधाऱ्या लोकांच्या एकमेकाच्या विचारातून झालेला विवाह हा पारंपरिक विवाह असतो. आणि ते पण 1-2% जर चुकलं तरी त्या मुलगीला परत फिरायला दरवाजे उघडे असतात. पण प्रेमविवाहात दरवाजे उघडे नसतात. असले तरी त्या आईबापांची किंमत राहत नाही. मी विनोद म्हणून कधीच शिकवत नाही, फक्त तुम्हाला रोजच्या उदाहरणात नाही सांगायला लागलोय. तसं साधूंनी दीक्षा देताना, दीक्षा घेताना आचार्यांची ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असते की सरळ सागरजी महाराज, काय राहुलबाईंच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? श्रीपालबाईंच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? अक्षयबाईंच्या बाबतीत मत काय आहे? माझं काम ऐकत नाही म्हणून चुकीचं काही सांगायचं नाही, जे आहे ते सांगायचं. नाही आपल्याला दोष लागते. आपल्यामुळं कोणाची जर दीक्षा योग्यता असताना सुद्धा थांबली तर चारित्र मुनी कर्माचा बंद होतोय. नाही तर श्रीपालबाई माझं ऐकत नाही म्हणून त्याचं काय मला विचारू नका असं म्हणायचं नाही.
राहुल भैयालाही तुमच्या जवळ बसून माया करतात म्हणून हे राहुल भैया चांगला आहे चांगला आहे. आपण रागद्वेष करायचं नाही. ही आचार्यांची सांघिक व्यवस्था, ही जबाबदारी असते. संघात आल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवणं आणि ते कुठून आलेत त्यांची चौकशी करायची असते की तिथून येण्याचं कारण काय. आणि मग तिथलं कारण जर खरं कळलं तर मग त्या आचार्याने विचार करायचं. मी आचार्यच म्हणा लागलोय, शास्त्रात दीक्षा देण्याचा अधिकार आचार्यांनाच आहे. त्या आचार्याने विचार करायचं की नेमकं काय चाललंय. मग शांत बसून एक तर स्थितीकरणाच्या रूपामध्ये त्यांना समजावून सांगून परत त्यांच्याकडे 2-4 महिन्याची त्यांची परीक्षा घ्यायची. नसेल स्थितीकरण होत नसेल तर त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणानं आपण द्वेष भूमिका न घेता त्यांना हळूच बिन औषधाचं खरूज बाहेरच्या बाहेर घालवायचं. पण ईर्ष्या मत्सर द्वेष करायचा नसतो. तसं समाधी घेताना सुद्धा आणि समाधी देताना सुद्धा, आता तो निर्यापकाचार्यांचा विषय पुढे येणार आहे. आता समाधी घेणाऱ्याची चर्चा चालू आहे. तर समाधी घेणाऱ्यांनी असं आपल्या बाबतीतली आपली शारीरिक कंडिशन, आपली मानसिक कंडिशन, आपल्याली स्थैर्यता धैर्यता सगळ्याची आपण स्वतः परीक्षा केली पाहिजे आणि आपल्या मनाला सांगितलं पाहिजे मी ह्या योग्य झालोय की नाही. आणि मग इतरांच्या साधूंच्या बरोबर सुद्धा. म्हणून ज्या आध्यात्मिक चर्चा असतात, ज्या व्रताच्या चर्चा असतात, त्या कधीही असंयमी लोकांच्या बरोबर बोलायच्या नसतात. इथं भैया पण आहे, तिथं दीदी पण आहे. कधीही आमच्या संघातलं सांगू देत त्यांनी, मी कुठलेही दीक्षा घेणारे कोणी आले किंवा संघात राहण्यासाठी कोणी आले तर मी कधी यांचा सल्ला घेत नाही. मी स्वतः त्यांच्याबरोबर चर्चा करतो. 1-2-4 दिवस मी अभ्यास करतो. ते कुठून आले तिथं मी इनडायरेक्टली चौकशी करतो आणि मला वाटलं तर ठेवून घेतो, नाही तर मी बरोबर वेगळ्या कारणानं मी बाहेर काढतो. सल्ला आपल्यापेक्षा मोठ्यांचा घ्यायचा असतो, आपल्यापेक्षा विद्वानांचा. मग वयानं मोठे म्हणत नाही मी, वयानं मोठे अनुभवान असतात. आणि ज्ञान जरी आपल्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या व्यक्तीकडं मी सरळ सागरानं विचारतो की नाही की एकदा शास्त्रातलं, माझ्यापेक्षा ते ज्ञानानं मोठे आहेत, वयानं लहान असले म्हणून काय झालं. पण जे नॉलेज त्यांना आहे भौगोलिक, जिन धर्माचा भूगोल, जैन धर्माचं जे ज्ञान त्यांच्याकडं आहे, मी आचार्य आहे म्हणून मला असं कधी वाटत नाही मी माझ्या शिष्याला विचारू काय. आपल्याला ज्ञान वाढवायचं असेल तर आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगण्याची इच्छा असली पाहिजे. तर मग तशा लोकांना विचारायचं आणि मग आपली भूमिका पुढं न्यायची असते. त्यामुळे इथं पहिला जो अरह हा जे सूत्र आहे याचं आहे की हा जीव भक्त प्रत्याख्यानाच्या योग्य म्हणजे लिंग, शिक्षा, विनय, समाधी ह्या सगळ्या गोष्टीनं तो धारण करण्यायोग्य आहे का. पात्रता, शाबास, योग्यता. आम्ही आपल्या गावात शिकलेली माणसं, तुम्ही सिद्धांत ग्रंथांचा अभ्यास करताय त्यामुळे सैद्धांतिक तुमचे शब्द रत्नासारखे असतात. आमचं काय आपले लवाराचं हातोडा मारल्यागत काम नाही. म्हणून ही लिंग, शिक्षा त्यांना मी शिकवण्याची योग्य आहेत का, ते विनय कुणाचा तर विनय करणे योग्य आहेत का, समाधी धारण करणे योग्य आहेत का, याची पात्रता योग्य आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचं कार्य म्हणजे अर्ह. मग हे कोण ठरवणार. सगळ्यात पहिला मी स्वतः ठरवलं पाहिजे. सगळ्यात पहिला मी स्वतः ठरवलं पाहिजे आणि दुसऱ्यांदा मी मग दुसऱ्यांच्यात बोललं पाहिजे, दुसऱ्यांचा सल्ला मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हणून या गोष्टी एक विषय लक्षात आला म्हणून सांगतो. ज्यावेळेला संघात अशा चर्चा चालू असतात, मी फार वेळा सांगितलोय पण लोकांच्या आमच्या संघातल्या लोकांच्या ती लक्षात येत नाही, तो भाग वेगळा.
एखादी चर्चा ज्यावेळी सामुदायिक चालू असते एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या जीवाबद्दल, त्यावेळेला त्या जीवात असणारे दोष, शारीरिक दोष, व्यंग, मानसिक दोष, मानसिक व्यंग कधीही सामाजिक सामुदायिक भूमिकेमध्ये बोलायचं नसतात. हे लिहून ठेवा. हे पहिला वीर सागर, सरल सागर, राहुल भैया, श्रीपाल भैया, दीदी, प्रतिमादारी, माताजी सगळेजण लिहून ठेवा. तुम्हाला जे वाटतंय, एखाद्याची दीक्षा द्यायची आहे, महाराजजी दीक्षेबाबतीत त्याचे विचार करायला लागल्यात. एखाद्या माताजींची दीक्षा आहे, दीक्षाबाबतीत विचार चालू आहे, पण त्यांना कुठं तर मागं पांढरं डाग आहे, पुरुष असतील तर लिंग दोष आहे, काय तर असे व्यंग आहेत. सामुदायिकमध्ये कधीही बोलायचे नाही. महाराजजी जरा ते तुम्ही चेक करा, तुम्ही जरा ते बघा, त्यांना द्यायला येते की नाही बघा. समजा ते देण्यायोग्य नसेल तर ती गोष्ट सगळ्यांच्या ज्यावेळी चर्चा होते, आणि तुम्हाला तर बायका माहीतच आहेत, मग बायकांच्या पुढे बोललं तर का दीक्षा झाली नाही, त्यांचा दोष येते. अप्रभावनेला निमित्तानं त्याच्यामध्ये द्वेष वाढत जातो. कुठले तुम्हाला वाटतात त्या समोरच्या व्यक्तीमध्ये शेत चर्चा, तर ते लिखित द्यावं किंवा एकांतात येऊन सांगावं. असं आम्हाला जाता जाता दिसलं होतं, वाटलं होतं. जर तुम्ही एकदा त्यांच्यावर एकांतात चर्चा करून बघा, मग ते स्त्री असतील, माताजी असतील, तर त्यांच्यावर एकांतात चर्चा करायची असते. एकांतात म्हणजे आणखी एकांच्यासोबत. आणि मग आपल्या संघातल्या अन्य माताजी किंवा स्त्रियांना त्यांना खोलीत घेऊन जाऊन ती सगळी व्यवस्था चेक करायची असते. पुरुषांच्या बाबतीत असेल तर ते स्वतः आचार्य महाराज चेक करतात. पण सामुदायिक, आणि समजा तो दोष असेलच आणि दीक्षा नाही दिली, तर जी गोष्ट एक दोघांना माहीत असायला पाहिजे ती गोष्ट 7-8 जणांच्यामध्ये माहिती होती. म्हणून कधीही आपण बोलताना, करताना कुणाच्या योग्यतेबाबतीत, कुणाच्या कशा बाबतीत एकांतात चर्चा करावी, सामुदायिकमध्ये चर्चा करायची नसते. समजा ती दीक्षा समाधी घेणारा जीव अजून त्या योग्य दिसत नाही, त्याच्यात काहीतरी कमतरता दिसते, तर त्या ज्या साधूंना हे परीक्षा केल्यानंतर लक्षात येतं, त्या साधूंनी एकांतात शास्त्राप्रमाणे ही तुमच्यातली अजून त्रुटी आहे, ही त्रुटी तुम्ही दूर काढली पाहिजे, केली पाहिजे, असं समजावून सांगायला पाहिजे. त्याला म्हणायचं अर्ह. लिंग, लिंग शब्द चिन्ह का वाची, पीची का ग्रहण, निग्रंथ मुद्रा एवं तैलादि के संस्कार से रहितता इत्यादि. जैसे सर्व सामग्री के एकत्र होने पर घट तैयार होता है, उसी प्रकार व्यक्ति योग्य साधन सामग्री के होने पर संलेखनादि करने में समर्थ होता है. आता इथं लिंगचा अर्थ 2 गोष्टी घ्यायच्या, की ही व्यक्ती पीचिका ग्रहण करण्यायोग्य आहे, ग्रहण करण्यायोग्य नाही. निर्ग्रंथ मुद्रा आहे, तर ती निर्ग्रंथ मुद्रा, समजा आता नवीन दीक्षा द्यायची आहे किंवा त्यांची पूर्वीची निर्ग्रंथ मुनी महाराज आहेत, तर त्यांच्या त्या निर्ग्रंथ मुद्रेमध्ये ते बसतात कसं, ते उठतात कसं, त्या मुद्रेची ती मर्यादेचं पालन करतात का, तो विनयपूर्वक असतात का, कसं असतात. किंवा अन्य बाह्य सामग्री जी आहे, समाधी करायची आहे म्हटल्यावर तेल आहे आणि काय काय बाकीच्या सामग्री असतात, डासांच्यापासून निवारण व्हायला पाहिजे किंवा उष्णतेपासून निवारण व्हायला पाहिजे. आत्ता समाधी घ्यायची आहे किंवा पुढं ह्या व्यक्तीची प्रकृती शीत प्रकृती आहे, काय उष्ण प्रकृती आहे. आता मला वाटतंय तेल तूप लावल्यानंतर उष्णता कमी होते, पण पहिल्यापासूनच मातांची प्रकृती, माताजींची शीत प्रकृती असेल आणि मी दुसऱ्या साधूंच्या वरनं अभ्यास करून मी तुम्हाला जर तुपानं मर्दन करा म्हटलो, तर तिथं काय होणार आहे, तुमची तब्येत आणखी जरा बिघडणार आहे.
ह्या सगळ्या सामग्री काय पाहिजेत, काय उपलब्ध होऊ शकतात आणि त्याचा उपयोग करताना समोरच्याच्या जीवाला त्या सगळ्या गोष्टी किंवा मला स्वतः, आता मलाच भक्त प्रत्याख्यान मरण स्वीकारायचं आहे, तर माझ्या ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन मला करायला पाहिजे. पुढं अजून विश्लेषणपूर्वक आचार्य सांगतील. शिक्षा श्रुत ज्ञान का अध्ययन. इसमें कहा जाएगा कि जिन वचन कालिमा को दूर करते हैं अतः उन्हें अहर्निश पढ़ना चाहिए. मग तिथं आपल्याला सांगितलं जातं की जिनेंद्र भगवंतांचं जे वचन आहे ते कालिमाला दूर करणार आहे. कालिमेला म्हणजे कर्माला, कर्मरूपी शत्रूंना, कर्मरूपी मलांना दूर करणार आहे आणि त्याचं तुम्हाला अध्ययन करायला पाहिजे. जो समाधी घेणारा जीव असतो तो मी मगाशी सांगितलं तुम्हाला, आयुष्यभर तर अभीष्ट ज्ञान उपयोग भावना पाहिजेच, पण सविचार मरण आणि अविचार मरण ज्यावेळी आम्ही स्वीकारतो त्यावेळी तर अभीष्ट ज्ञानोपयोग भावना, आजची भावना आम्हाला निरंतर मनामध्ये चिंतन केलंच पाहिजे. ते काय पुस्तक घेऊन बसायला पाहिजे असं काही त्याचा अर्थ नाही. फक्त ज्ञानोपयोग जो आमचा आहे, जो प्रतिसमय दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग आमचा चालू आहे, तो शुभ आणि समीचीन असला पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मग माझं काय आहे, जिनेंद्र भगवंतांचं वचनच मला या कर्मापासून रहित करणार आहे, या दुःखापासून मुक्त करणार आहे. शाश्वत सुखाला द्यायला निमित्त जिनेंद्र भगवंतांचे वचनच आहेत. ह्या श्रुतज्ञानावर, ह्या जिनवानीवर श्रद्धा ठेवून सातत्यानं त्याच्यामध्ये आमचं मन आणि आमचा आत्मा काय झाला पाहिजे, गुंतला पाहिजे, रमला पाहिजे. आता सकाळी माताजी लवकर येऊन वर मंदिरामध्ये भगवंतांच्या पुढं तिघीजण पण प्रतिक्रमण करतात, तिथंच सामायिकला ते बसतात, सगळं करतात. सातत्यानं किमान जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये ताकद आहे, आम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या करू शकतो, इतकं भगवंतांच्या पुढं बसलं पाहिजे. माझं तर मत असं आहे की तुम्ही भगवंतांच्या प्रतिमेकडंच बघत बसलं पाहिजे. कारण डोळं झाकल्यानंतर कधी पूर्वसंस्कार आणि अशुभ कर्माच्या उदयात परिणामांची अस्थिरता आणि चंचलता होईल गॅरंटी नाही. डोळ्यात एवढं पोरगा आणि पोरगी तुमची जर आता परदेशात शिकायला पैसे मिळवायला चाललं तर असं बघत बसतो की नाही, म्हणून आईलाही बघा लागल्यास थांब बाबा कधी तुझं दर्शन होईल, भेटणार माहीत नाही, डोळं भरून तुला एकदा बघतो म्हणतो की नाही आपण व्यवहारात. तसं इतकं डोळं भरून भगवंतांच्याकडे आपण बघत बसलं पाहिजे की ज्या वेळेला माझ्या या चर्मचक्षूंचा क्षोभक्षम कमी होईल, आता या कर्मचक्षूंच्या आधाराने मी माझ्या भगवंतांच्या रूपाला आणि मी माझ्या भगवंतांच्या स्वरूपाला इतक्या माझ्या ज्ञानरूपी चक्षूमध्ये मी त्याचा संग्रह करणार आहे की ज्यावेळेला माझी उद्या समाधीच्या भूमिकेमध्ये माझ्या चर्मचक्षूंच्या क्षयोक्षम कमी होईल, त्यावेळेला मला ज्ञानरूपी चक्षूंनीच माझ्या पुढं भगवंतांना आणलं पाहिजे. मग ते केव्हा आणणार, आम्ही आज जर सातत्यानं निरंतर त्यांच्याकडे बघत भक्ती करत बसलो, त्याच्यामुळं भविष्यातला भगवंतांची स्मृती आमच्या डोक्यातून जाऊ शकत नाही. दुसरी, वर्तमानमध्ये डोळे बंद झाल्यानंतर परिणामांचा भटकाव थांबवू शकतो. आणि आम्ही सगळीजण भगवंतांच्याकडं एक टाक बघत बसलो तर त्याच्यात एवढं तल्लीन होईल, कोण आलं आणि कोण गेलं हे कळणारच. पण आपलं सगळं उलट, देवापाशी आलो अगदी डोळं नाक कपाळ
एका ठिकाणी असून बांधून टाकल्यागत. जिथं डोळं उघडं ठेवून जगायला पाहिजे तिथं डोळं झाकायचं, आणि जिथं शेजाऱ्याच्या जरा आवाज आला त्यांनी दार झाकून भांडत असलं चिरीतनं जाऊन बघायचं. जिथं डोळं झाकायला पाहिजेत तिथं उघडायचं, आणि जिथं उघडायला पाहिजेत. तर तुमच्या आयुष्याचं कल्याण कधी होईल का? होणार नाही. तसं श्रुतज्ञानाचा विषय आहे. ही डोळं बंद आहेत काय चालू आहे त्याच्याशी श्रुतज्ञानाच्या उपयोगाचा संबंध नाही. आतला जो विवेकरूपी डोळा आहे ज्ञानाचा, तो सातत्यानं त्या श्रुतज्ञानामध्ये लागला पाहिजे. एकच निश्चय, अनम तानम कचून जानम षेडजी वाक्यम प्रमाणम, अनम तानम कचून जानम षेडजी वाक्यम प्रणाम, अनम तानम कचून जानम जिनवाक्य प्रमाणम. इथं काय सांगितलं? जिनेंद्र भगवंतांची वाणी वचन कालिमा को दूर कर सकते. म्हणजे आता मला जनवचनामध्ये पडायचं नाही. आता कुणाच्या वचनात मला अडकायचं आहे? जिन वचनामध्ये अडकायचं आहे. त्यामुळं मला जिनेंद्र भगवंतांचं वचनच माझ्या कर्माला दूर करणार आहे, आणि ते जिनेंद्र भगवंतांचं वचन आहे रत्नत्रयाची साधना, समाधीची साधना. त्या समाधीमध्ये कशी समाधी साधायची, त्यामुळं मला सातत्यानं त्याच्यामध्ये उपयोग लागला पाहिजे. याला म्हणतात शिक्षा. मग ती दुसऱ्यांच्याकडं घ्या, आणि आपल्याकडे ती क्षमता असेल तर प्राथमिक भूमिकेमध्ये स्वतःला शिक्षा द्या, उद्बोधन करा. आणि सामायिकमध्ये कोण उद्बोधन करणार असते? आम्ही सांगालो तिकडं लक्ष असेल तर त्याला सामायिक म्हणता येणार नाही. मग सामायिकमध्ये स्वतःच्या आत्म्याच्या माध्यमातूनच आत्म्याचेच विचार, श्रीपाल भैया कुणाचे विचार? आत्म्याचेच विचार सांगायला पाहिजेत. आम्ही काय करतोय? आजच्या रीलला हे गाणं पाठव, आजच्या रीलला हे गाणं सोड, आजच्या रीलला असलं आलं पाहिजे, असलं आम्ही सांगत बसलोय. मग म्हणजे जनरली श्रीपालबाई असं करतात म्हणत नाही, एक उदाहरण मी सांगायला लागलो. श्रीपालबाईला राग येत नाही. श्रीपालबाया आळंदच आहे, आणि आळंदला पूर्वी जैन धर्माच्या शास्त्राची ज्ञानाची म्हणजे आळंदी एक काशी मानत होते. असल्या त्या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतलेले श्रीपालभैया, त्यांना राग येतोय का सांगा? येतोय श्रीपालभैया राग? आत्ता या लागल्या वाटतं नाही नव का? निदान सांगतोय तेवढं 5 मिनटं तरी यायला नको. लोक म्हणतील किती खोटं बोलतात महाराज, असं व्हायला नको. तर अशा गोष्टी आपण आपलं जीवन जिनवचनासाठी, आपल्या कर्माची काळिमा जिनेंद्र भगवंतांचे वचनच दूर करू शकतात. दुसरे कोणाचे वचन करू शकत नाही. त्यामुळे आपण सातत्यानं जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचीच शिक्षा, ज्ञान ग्रहण करणं आणि त्याच्या चिंतनात लीन होणं हेच आमचं कर्तव्य आहे. विनय, दर्शन, ज्ञान, चारित्र एवं पंच परमेष्टि की मर्यादा पूर्वक व्यवस्था करना. विनय आगे ज्ञान आदि भावना की व्यवस्था ज्ञानादि के विनय में के रूप में करेंगे. दर्शन, ज्ञान, चारित्र या रत्नत्रयाची किंवा पंचपरमेष्टी जिनवानी आदींची मर्यादापूर्वक व्यवस्था करणं. मर्यादापूर्वक म्हणजे काय? ज्यांचं ज्याचं स्थान आहे त्या स्थानाप्रमाणे त्यांची बैठक, बसणं, उठणं सगळी व्यवस्था करणं. त्याच्यामध्ये तो विनय आहे का? आणि पुढच्या भावना ज्यावेळी ज्ञानाचा वगैरे विषयी त्यावेळी सांगतो. काय होतंय, भावनेच्या भरामध्ये अविनयाची भूमिका सहजतेनं होऊन जाते. दीक्षा हे समाधी घेणारे वयानं आणि दीक्षानं तर नियमानं मोठी असणार आहेत, आणि ज्यांच्याकडे घ्यायला लागलेत ते नक्की वयानं पण लहान असणार आहेत. अदा कदाचित दीक्षेनं मोठे असतील,
पण त्यावेळेला ते सत्य स्वीकारून आता ते माझे गुरु आहेत, मी त्यांच्यापेक्षा खाली बसलं पाहिजे, त्यांना उच्चासन दिलं पाहिजे, अन्य साधूंना उच्चासन दिलं पाहिजे भगवंतांचं. म्हणून बावणीच्या भरात कधी काम करायचं असतं. एक कार्यक्रमाचं माझ्याकडे व्हिडिओ आलता 4-5 वर्षापूर्वी आणि फोटो पण आलता. मुनी महाराज खाली बसलेत, मुनी महाराज, आणि एक आरिका माताजी उच्च स्थानावर सिंहासनावर, आणि बाकीचे मुनी महाराज खाली, आचार्य महाराज सिंहासनावर आहेत. त्या संघातले सगळे, ते मोठा कार्यक्रम होता. आणि त्याच्यात आरिका, बाकी मुनी महाराज पाटावर बसलेत असल्या आणि आरिका सिंहासनावर बसलेत. मग किती ज्ञान आमच्याकडे असेल तर त्या ज्ञानाचा अहंकार असून जर आम्ही निर्ग्रंथ मुनी महाराजांचा जर अभिनय करत असेल तर उपयोग काय? म्हणून कुठल्या पदाचा विरोध नाही आमचा. म्हणून पूर्वी आम्ही ह्या विषयाला ज्यावेळी आचार्यांनी उचलले किंवा आम्ही लोकांनी त्याला जर पुढे नेलं, कुठल्या भट्टारक पीठाबद्दल आम्हाला विकल्प नाही, कुठल्या भट्टारक परंपरेला आम्हाला विकल्प नाही, काही विकल्प नाही. हे राजे आहेत, ते क्षुल्लकाचं पालन करतात, क्षुल्लकचर्या करतात, काही आम्हाला त्याच्याबद्दल डाऊट घ्यायचं नाही, आम्हाला कोणाची परीक्षा घ्यायची नाही. ज्या वेळेला तुमचं तुम्ही एकांतात असता, एकटं असता, त्या कार्यक्रमाचं नेतृत्व तुम्ही एकटं करत असता, त्यावेळी तुम्हाला कोणीही सिंहासनावर बसवलं तर आम्हाला त्याच्याबद्दल काही विकल्प करायचं का काम नाही. पण ज्या वेळेला मुनी महाराजांची उपस्थिती असते त्यावेळेला मुनी महाराज पाटावर किंवा असं सिंपल आसनावर बसणार आणि मग तुम्ही क्षुल्लक असताना सिंहासनावर बसा लागला तर त्याचं पाप त्या मुनी महाराजांना लागणार नाही, त्याचा दोष तुम्हाला लागतो. आणि म्हणून या 10-20 वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये आता या सगळ्या लोकांच्या लक्षात या लागलं, पूर्वी काय झाले ते आम्हाला माहीत नाही, इथून पुढं आपण असेल, आपण सिंहासन, ते पद आहे तुमचं, राजा पद आहे, तुमचं नेतृत्व आहे, आम्हाला कोणाच्याही पदाबद्दल नका एवढी शंका नाही. पण दिगंबर मुनी महाराज मंचवर असताना आम्ही सिंहासनावर बसणं हे कितपत योग्य आहे? मग आमच्या समाधी कशा होणार? इथं समाधी होणं आणि न होणं हे दोन्ही कारणं सांगितली. पंचपरमेष्ठींचं स्थान त्यांच्या त्यांच्या आसनाप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या पदाप्रमाणे आम्ही देणं आमचं कर्तव्य असतं. म्हणून अन्यथा कोण घेऊ नका. मी बोलताना स्पष्ट बोलत असतोय, मी शंका कोणाच्या मनात ठेवतच नाही. आमच्या प्रवचनात मागणं समाधान करायचं मी विषय कुठला ठेवतच नाही. कारण मी ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी वक्ता म्हणून पण बोलत असतो आणि श्रोता म्हणून पण मी ऐकत असतो. आणि त्यामुळं वक्त्याच्या बोलण्याचा श्रोताच्या मनात काय प्रश्न उद्भवतात हे मी माझ्या मनाला प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तर मी देतो. त्यामुळं 90% माझ्या प्रवचनाच्या विषयात मी ऑक्सिजनवर कोणाला जगवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे हे गरजेचं आहे. कुणाला देव शास्त्र गुरु म्हणून मी कायम येता जाता सांगतोय, माताजींचं महाराजांचं शास्त्र असं खाली लोंबकळत पिशवीतनं घेऊन यायचं नाही. तुम्हीसुद्धा ह्या आता लुपीला येताना बास्केट घेऊन येतायचा, त्या बास्केटमध्ये शास्त्र असते, त्या बास्केटमध्ये त्या पिशवीत व्यवस्था, ते तुम्ही कसं घेऊन येत आहे? खाली हलवत घेऊन येत आहे, ते पायाला पण थडकते. मग त्या जिनवानीचा काय झाला? अभिनय झाला. त्यामुळे एक तर त्या आणि वास्तविकच तुम्हाला चांगलं वाटू दे, तुम्हाला वाईट वाटू दे, भगवंतांना चढवणारं द्रव्य हे कधीही नाभीच्या खाली जाता. त्या विषयात मी बोलायला तर 1 तास लागेल, त्यामुळे मी बोलणार नाही. पण पूर्वीची जी आमची पद्धत होती, परातीमध्ये, ताटलीमध्ये, बुट्टीमध्ये द्रव्य घेऊन भगवंतांच्या पूजेला येणं ही गर्व नाही, अभिमान नाही,
पण आमच्या दक्षिणेतलीच परंपरा हीच बरोबर आहे, ह्याचं मी स्वाभिमानानं म्हणतो. आणि तुम्हाला बास्केटमधनंच घेऊन यायचं असलं तर बास्केट बारक्या मुलाला काकत घेतल्यात घेऊन या. त्याचा विनय ठेवा. पायाला थडका लागले, पाय धुताना तसंच आम्ही त्या जमिनीवर ठेवतोय. त्याच्यात शास्त्र असतात. तेच द्रव्य का बरं एवढी मोठी पाठं करायला सांगितली? बारक्या पाठावरनी का पूजा करायची नसते? तर ते द्रव्य, ते शास्त्र नाभीपेक्षा खाली जाता कामा नये. कुठलंही द्रव्य नाभीपेक्षा वर, हे मी स्पष्ट बोलतोय. याची चर्चा आता बाहेर ज्यांनी ज्यांनी ऐकतात त्यांच्यात चालू आहे. पण कोणाची चर्चा काय याच्याशी माझं संबंध नाही. जिनेंद्र भगवंतांचं वचन काय? म्हणून दोन्ही हातानं पूजा करायची असते. कशी करायची असते? दोन्ही हातानं. हे काय काय चाललंय? काय शास्त्र आहे ते? ही भगवंतांची पूजा आहे. दान घेणारा आणि दान देणारा दोन्ही हाताने द्यायचं म्हणून शास्त्रात प्रमाण आहे. म्हणून हातात प्लेट घेऊन पाणी असू दे, चंदन असू दे, प्लेटमध्ये घेऊन आपल्या छातीपेक्षा उंच ह्याच्या नाभीच्या खाली प्लेट जाता कामा नये. म्हणून पूजा करताना सुद्धा असं केलं पाहिजे. आम्ही नाही, तुमची मी निंदा करत नाही. शिकवणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही त्याला ज्ञान समजा, निंदा समजा, तो तुमचा विषय. दोन्ही हातामध्ये घेऊन आपण केलं पाहिजे. कोणतर महाराज माताजी शास्त्र मागितले, अभिष्ट ज्ञानोपयोग भावना आहे ती जर वाढायची असेल, शास्त्र मागितले, हे घ्या. नाही, प्रतिक्रमणचं पुस्तक असू दे, स्वाध्यायाचं पुस्तक असू दे, आज माताजींची लिहिलेली डायरी असू दे, महाराजांची लिहिलेली गाण्याची डायरी असू दे, काही असू दे, कोणाच्या पण हातात देताना असं दोन्ही हातानं द्यावं. घेऊन येताना असं घेऊन येऊ नये. हे सगळं फार शास्त्रोक्त आहे. पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण आता आळस आणि सोपं, जी सोपी असेल ती पूजा चांगली, जी कष्टदायक नसेल तो धर्म योग्य, जो सहजतेनं होईल ते विषय, ते चारित्र चांगलं. पण जेवढ्या पद्धतीनं आमच्या पावानी चारित्र आहे, श्रद्धा नाही, त्याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, लक्षात ठेवा. पूर्वी एवढ्यासाठी संडास बाथरूम घराच्या बाहेर असत होते. घराच्या बाहेर आम्ही ज्यावेळी केस तीन करून येत होतो कापून, आम्हाला बहिर रांगोळ घालत होते. आज सुद्धा घेत नव्हते. आता नाश्ता करत करतच चालू आहे. स्वयंपाकघरातच चालू आहे, सगळं चालू आहे. पण अजून काही लोक आहेत ना, ज्यांना हे कळलंय, त्यांनी आंघोळीला जातात, तिथंच घरात करणारी लोक घरात तिथंच सेविंग करतात. ते साहित्य पण इकडं घरात आणत नाहीत आणि ती केली की लगेच आंघोळ वगैरे करून शुद्ध कपडे घालूनच येतात. ही भूमिका असली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलोय, धर्म लई मोठा नाही, लई कठीण नाही. छोट्या छोट्या गोष्टी आम्ही समजावून घेत नाही, म्हणून आपल्याला ते कठीण वाटतंय. म्हणून इथं विनय जो आहे, देव, शास्त्र, गुरु, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, पंचपरमेष्टी, नवदेवता, या सगळ्यांचा विनय केला पाहिजे. आम्ही मंदिरातनं जाताना आम्ही काय म्हणत जातोय? आत दरवाजातनं जाताना गोळवनो, आत जाताना असंही म्हणताय आणि बाहेर येताना निसई म्हणताय. किती? आत जाताना निसई 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 नाईरली. हा, निसई निसई. मी पण भगवंतांची पूजा करायला आलोय, तुम्ही बरोबर आहे ना? मग त्या देवांचा, चतुर्निकाय देवांचा एवढा आपण आदर करतो. नवदेवतामध्ये जीन चैत्य चैत्यालय आहे की नाही? चैत्यालय म्हणजे काय? मंदिर. मग त्या मंदिरात मी प्रवेश करतो.
त्यावेळी जर आमच्यातला एखादा श्रावक त्या मंदिराला प्रदक्षिणा घालून ते जाताना पायरीवर पाया पडून आत जात असेल तर ते पाप आहे का विनय आहे? आमच्यातले लोक म्हणाले, काय हिंदूंच्या गत पायरीचं पाया पडा लागलास? अरे ती चैत्यालय आहे. चैत्यालयाची पायरी सुद्धा पवित्र असते, कारण त्या पायरीमुळेच तुम्ही चैत्याचं भगवंतांचं दर्शन करायला लागलाय. नुसतं त्या मंदिराच्या पायरीचं पाया पडलं, हां सोडतो बाई, काळजी करू नकोस. हां नुसतं त्या मंदिराच्या पायरीचं पाया पडलं, त्याचा आणि आता हिंदू धर्माचा काय संबंध आहे? म्हणजे लोकांना आदर विनय करण्यामध्ये सुद्धा आता प्रत्येक गोष्टीत नुसता तर्क वितर्क शंका तर नाही चालणार. म्हणून पंचपरमिष्टी, नवदेवता, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य आणि आता बोलत नाही उद्या बोलतो, या सगळ्या गोष्टींचा संवेग भावना उद्या आहे. आणि भगवंतांचं नाव केव्हा येते तोंडात? वैरागी झाल्यावरच येते. त्यामुळे त्याच्यावर आज प्रवचन नको, त्याच्यावर उद्या प्रवचन. तर या गोष्टी समजावून घेऊन आपण आपल्या सगळ्या योग्यता समजावून घेतल्या पाहिजेत. माताजींची तर प्रोसिजर चालू आहे, आपल्या प्रोसिजर सगळ्यांच्या चालू होणार आहेत मालवू. तर याच्या गोष्टींचा स्वाध्याय केला पाहिजे, नुसता ऐकून चालणार नाही. ह्या गोष्टी आम्ही समजावून घेतल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं ज्ञानपूर्वक, विनयपूर्वक, श्रद्धेपूर्वक आम्ही सविचार मरण म्हणजे भक्त प्रत्याख्यान मरणाला स्वीकारलं पाहिजे, असं आचार्य या ठिकाणी सांगा लागलेत. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग लगावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.